Hello. Hello, this is the My Artifact episode number 1265. आजची तारीख आहे ऑगस्ट 28 का 9/28. 28 तारीख आहे का? हो, आजची 28 तारीख आहे आणि आता वाजले करीब रात्रीचे 9:30 झाले. 9:21. वेल, आज मला काही गोष्टी सांगायच्या आहे. आयुष्यामध्ये खूप नवीन नवीन प्रकारचे लोक येणार तुझ्या लाईफ मध्ये. लाईक रिअली डिफरंट पीपल. त्यांची सोच पण अलग राहील. या जगामध्ये किंवा जगाचं सोडून दे, बट आपण समोर जाऊन अशा लोकांसोबत इंटरॅक्ट करू जे प्रत्येक लोक डिफरंट राहील. आता ह्याच्या डिफरंट राहील म्हणजे व्हॉट एक्झॅक्टली इट इज डिफरंट. या म्हणजे प्रत्येक लोकांची एक प्रकारे स्टॅबिलिटी वेगळी असते, विचाराची पात्रता वेगळी असते. कोणी वेगळ्या पद्धतीने विचार करतो, कोणी स्वतःच्या पद्धतीने विचार करतो. या इट वॉज लाईक दॅट. आणि त्यामुळे काय होते की इट जस्ट लाईक त्या डिफरंट थिंकिंगमुळे नाही का एकमेकांचे समतोल जुळत नाही. एकमेकांचा नाही का थिंकिंग कॅपॅबिलिटी, म्हणजे ज्या लाईनवर ते लोक जातात ते लाईन, थिंकिंग लाईन एक प्रकारे जुळत नाही. आता मी थिंकिंग लाईन आणि थिंकिंग कॅपॅबिलिटी, व्हॉट आय एम ट्राइंग टू से इज इट्स प्रिटी कॉम्प्लिकेटेड टू अंडरस्टँड. खूप कॉम्प्लिकेटेड तर नाही आहे, बट लिटरली समहाऊ समवेअर आपण एक एक्सपिरियन्स करतोच. म्हणजे आपण अशा लोकांसोबत भेटतो किंवा अशा लोकांसोबत बोलतो जे खूप डिफरंट साऊंड्स करतात, डिफरंट विचार करतात. या इट वॉज लाईक आज नाही का मी ऑफिसमध्ये होतो, एल्गीवर काम करून राहिलो. एल्गी एक प्रोजेक्ट आहे पुण्यातला, तिथे काम करून राहिलोय मी त्याच्यावर. आज माझा पहिलाच दिवस. याच्या अगोदर मी महिंद्रावरच काम केलंय. ओके. सो इट वॉज लाईक आमची जी टीम लिडर आहे शिवम घाटे, सर वगैरे म्हणणार नाही कारण ते सर बनण्याच्या लायकीचे पण नाही आहे. या वेल, सर आपण कोणत्या व्यक्तीला म्हणतो, इट वॉज लाईक हे इम्पॉर्टंट गोष्ट आहे. खरंच त्यांची एक रिस्पेक्ट आहे, त्यांनी काही ना काहीतरी केलं आहे. त्यांच्या मनात ते एक वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने शोधतात आणि त्या वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी ते विचार करतात आणि सक्सेसफुल होतात. आणि ते एक प्रकारे लेजेंडरी असतात सर्टन पीपलसाठी. अनफॉर्च्युनेटली त्या लोकांसाठी आपल्या तोंडातून आपोआप सर निघून जातो. यासाठी काही आपल्याला काही त्यांना काही एकदम बोलण्याची, भेटण्याची किंवा याला सर म्हणणं वगैरे असं काही कोणी प्रोटोकॉल वगैरे सांगत नाही. बट हा शिवम घाटे इतका मादरशोध व्यक्ती आहे ना, खूपच जास्त. आता मादरशोध व्यक्ती इतकं काही मादरशोध व्यक्ती कशाला म्हणतात, वाय सांग ना, कशाला शिव द्यायची? कोणी जर व्यक्ती आपल्यापेक्षा डिफरंट असेल किंवा डिफरंट विचार करत असेल तर त्याला आपण मादरशोध म्हणायचं का? सांग बरं, सांग ना. वेल, आपण नाही का, आपण आता नाही का हे सिच्युएशन, आजची जी सिच्युएशन आहे ती सिच्युएशन माझ्या पर्स्पेक्टिव्हने विचार करू, ऍज अ कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जे आता जे लागलेले मुलं आहे त्या बेसिसवर विचार करू, आणि एक सिनियर आहे त्या बेसिसवर विचार करू. म्हणजे सिनियरला काय एक्सपेक्ट आहे आणि कॉन्ट्रॅक्टर लोक का देऊन राहिले. कॉन्ट्रॅक्टर म्हणजे मी, अथर्व वगैरे वगैरे, जस्ट लाईक दॅट. आणि सिनियर लोक काय आहे आणि त्यांना काय एक्सपेक्ट आहे कॉन्ट्रॅक्टर पासून. सो इट वॉज लाईक आपण हे सगळे विचार करू. ओके. याच्यामध्ये फुल कम्पॅरिझन वगैरे येणार, कोण आहे कसं आहे, आणि याच्यातून आपण आता मी हे सिच्युएशन का घेतली राईट नाव ताजी आहे. सो इट वॉज लाईक ताजी म्हणजे आजचीच घटना आहे. सो आपण याच्याबद्दल विचार करू. हे एक प्रकारे प्रेफरन्स राहील का समोर येणाऱ्या ज्या काही कॅरेक्टर्स आहे किंवा समोर येणाऱ्या ज्या काही लोक आहे त्यांची आपण कशाप्रमाणे टॅकल करू. इट वॉज लाईक दॅट. ओके. सो लेट अस बिगिन. सो अथर्वनी मॉडेलिंग केली.
एलगी मध्ये. इट वॉज लाईक फर्स्ट डे पासून तो मॉडेलिंग करत आहे. ओके, आपण आता कॉन्ट्रॅक्टर बेसिसने विचार करू. आरसीपी ओपन होत नाही. आरसीपी म्हणजे रिअल व्ह्यू, म्हणजे पिक्चराइज फॉर्मॅट. म्हणजे आपण फोटोज वगैरे बघतो ना, त्याच्यामध्ये कसं एकदम क्रिस्टल क्लिअर दिसते का कोणतं इमेज कशी आहे, राईट. आरसीएस फॉर्मॅट म्हणजे पॉइंट लोड डेटा. याच्यामध्ये तुम्ही 3D बघू शकता, बट जो ऑब्जेक्ट आहे तो इतका क्लिअर नसतो. वाय? कारण तो 3D फॉर्मॅट मध्ये असतो. इट इज लाईक पॉइंट क्लाउड मध्ये असतो. तो पिक्चराइज फॉर्मॅट आहे ना, तो पॉइंट क्लाउड मध्ये जनरेट होतो आणि तोच पॉइंट क्लाउड डेटा 3D मध्ये दाखवतो. आणि आम्हाला या दोन गोष्टीमध्ये खेळायचं असते. म्हणजे आरसीएस आणि आरसीपी याच्यामुळेच आम्हाला मॉडेलिंग करायची असते एव्हरी टाइम. ओके, जस्ट पुट ऑन द इन्व्हेंटर. इन्व्हेंटर मध्ये आपण आरसीएस कॉल करा. आरसीएस कॉल नंतर मग आपण त्याच्या अनुसार मॉडेलिंग करा. ओके, मॉडेलिंग म्हणजे 3D मॉडेलिंग. आता अथर्वने जी मॉडेलिंग केली, मानून घेतो अथर्वने जी मॉडेलिंग केली इतकी काही वाईट मॉडेलिंग नाही केली. त्याला जेवढी आरसीएस दिसली त्यांनी तेवढी बरोबर क्रॉप केली, तेवढी त्यांनी मॉडेल केली. आता हे बघ, एक पिक्चराइज फॉर्मॅट आहे आणि एक 3D मॉडेल आहे. ओके, आता तू म्हणशील का मला ही वस्तू म्हणजे हे डिश टीव्ही घे. ओके, ही डिश टीव्ही घे, राईट. सिम्पलचा फॉर्मॅट आहे, मला याला बनवायचं आहे. ओके, तर इट जस्ट लाईक समजा मला एक्झॅक्टली बनायचं तर मला कोणकोणत्या गोष्टीची गरज लागेल. जस्ट लाईक आरसीएस आरसीपी इज लाईक अ डिफरंट थिंग. ओके, बट इट वॉज लाईक आय नीड डायमेन्शन्स. जर माझ्यापाशी डायमेन्शन आहे, कुठे त्याचे एजेसवर किती डायमेन्शन्स आहे, किती फिलेट आहे, कुठून कर्व पडलेला आहे, कुठून एक्सट्रुजन आहे, कुठून रिव्हॉल्व मारायचं आहे, या साऱ्या गोष्टी 2D फॉर्मॅटमध्ये. 3D तर मला हवंच नाही. या जस्ट लाईक मी 3D आरसीएस आरसीपी तुला मागत पण नाहीये. इट वॉज लाईक मला फक्त डायमेन्शन पाहिजे त्या ऑब्जेक्टचं, जेणेकरून मी 3D मॉडेलिंग करू. आणि मग एक्झॅक्टली ॲज द 2D मी तुला 3D मॉडेल देतो. बिलकुल एक्झॅक्टली, काहीच फरक राहणार नाही. बट समजा जर तुम्ही डायमेन्शन देत नाही आहे तर आय डोंट नो, मला हेच नाही माहित का याचं एक्सट्रुजन किती घ्यायचं. मी एक्सट्रुजन वाढवूनच राहिलो मला माझ्या मनाने, आणि देन मला माहित पडलं एक्सट्रुजन थोडं जास्त झालं, मग पुन्हा कमी करा, आणि देन मला माहित पडलं की इट इज नॉट रिअली मॅच विथ दी डिश टीव्ही किंवा डिश त्या अँटिना सोबत ते मॅच होत नाही आहे वगैरे वगैरे. व्हॉट दॅट. चलो ठीक आहे, आता आपल्यापाशी डायमेन्शन नाही आहे. आता आपण आरसीएस आणि आरसीपी या दोन फॉर्मॅट मधून आपल्याला त्या डिश टीव्हीचा मॉडेल करायचा आहे. सो व्हॉट डू यू एक्झॅक्टली डू? सो इट जस्ट लाईक मला ते डिश टीव्ही काढण्यासाठी का लागेल सांग ना. मला एक पहिले ते डिश टीव्ही काढण्यासाठी मला ते कर्व प्लेन काढावं लागेल. कर्व प्लेन साठी काय करावं लागेल, एक प्लेन त्याचा पूर्ण ऑफसेट काढावं लागेल, ऑफसेटला क्लोज लूप करावं लागेल. क्लोज लूपला एक्सट्रूड केल्यामुळे काय होते की तो कर्व एक प्रकारे रेक्टँगल फॉर्मॅट मध्ये येतो. आता रेक्टँगल फॉर्मॅटला आपल्याला कट करायचा आहे. सो इट वॉज लाईक तिथे आपल्याला स्केच घेऊ, तिथे आपण सर्कल मारू. सर्कल मारल्यामुळे रेस्ट ऑफ द पार्ट इज कट होऊन जाईल आणि जो सेंटरवाला पार्ट येईल तो राहील डिश टीव्ही. म्हणजे जस्ट लाईक तो प्लेट राहील, ती डिश नाही का, त्याच्यामध्ये तो कर्व पण राहील आणि गोल पण राहील. इट वॉज लाईक अ रिअली कॉन्केव्ह. ओके, आता त्याचे बॉर्डर पण दाखवायचे, काही जास्त कठीण नाही आहे. बॉर्डरला पकडायचं, सिलेक्ट स्केच करायचं, स्केच काढायचा कशाप्रमाणे बॉर्डर आहे. होय, बॉर्डर काढली, एक बॉर्डर काढली तर त्याला रिव्हॉल्व मारायचा, कारण तो ऑलरेडी एक सर्कल मध्ये आहे. तर ऑफकोर्स कुठे ना कुठे ऍक्सिस असणच, ऍक्सिसला क्लिक करायचं, त्याची बॉर्डर रिव्हॉल्व मारल्याने आपोआप जनरेट होऊन जाते. ओके, आता एंटिना काढायचा आहे. आता डिश तो बनली, ते प्लेट तर बनली, आता तो एंटिना काढायचा आहे. सो जस्ट लाईक रेक्टँग्युलर एंटिना आपण बॉटम पासून घेऊ, तिथून स्केच घेऊ, इन्क्लाइन मध्ये स्केच काढू रेक्टँगल, त्याला एक्सट्रुजन मारू, आणि त्या एंटिना सोबत असलेले जे स्लॉट्स आहे जे कॅप्चर करते ट्रान्समिशन सिग्नल्सला, ते पण हळूहळू 2-3 एक्सट्रुजन द्वारे 2-3 सिग्नल्स द्वारे आपण त्याला बनवून घेऊ. ओके, आता या पद्धतीने आपण याची एलओडी किती देऊन राहिलोय. जर अशा पद्धतीने मॉडेल केलं ना
तर आपण त्याची ऍटलिस्ट ऍज बिल्ट ऍज तर नाही देऊन राहिलोय. आता ऍज बिल्ट ऍज म्हणजे मग तर खूपच, म्हणजे त्याच्या आतमधले पण नाही का आपल्याला एक्सट्रुजन द्यावं लागेल, बाहेरून पण एक्सट्रुजन द्यावं लागेल, त्याचे फिन्स आहे, मग त्याचे छोटे छोटे गॅप्स आहे ते पण, आणि नट बोल्टचे पण जे कर्व बनतात ते पण द्यावं लागेल. सो इट वॉज लाईक ऍज बिल्ड ऍज आपण देऊ शकत नाही. हा, आपण देतो LOD 300, जे आता आपण मॉडेल केलंय ना ते 300 आहे. अशाच प्रमाणे मॉडेल अथर्वनी केलं त्याच्या मॉडेलिंग मध्ये. चुका काही झाल्या नाही. इट वॉज लाईक अ रिअली स्मॉल मिस्टेक. छोट्या छोट्या पायाच्या हुक पासून चुका काढल्या गेल्या. म्हणजे पायाचे जे स्टँड असतात ना, जे बॉटमला असतात, टेबलचे वर्क स्टेशनच्या मध्ये जे टेबल असतात ना, त्याच्या खाली जे हुक असतात त्याचे छोट्या छोट्या चुका काढल्या. आणि इट वॉज लाईक रिअली नथिंग. आणि ते म्हणून राहिले का हे काम रिवर्क करायचं आहे. बरं ठीक आहे, चलो आम्ही तुला अशा प्रकारची मॉडेलिंग देतो, पण यासाठी आम्हाला टाइम तर हवा. सांग ना. मग मला या गोष्टीसाठी नाही का टाइम हवा. मग मी प्रॉपर मॉडेलिंग करीन, RCP पकडीन, मग त्याला प्रत्येक अनुसरून घेईन वगैरे वगैरे. पण हे लोक काही समजतच नाही. यांना पाहिजे बिलकुल ऍज बिल्ट ऍज, बिलकुल जसं आहे तसं. वेल, आपण पण असं काही म्हणू शकत नाही. आता आपण एक प्रकारे कॉन्ट्रॅक्टर आहे, एक प्रकारे ज्युनियर आहे. सिनियर सोबत आपण असं भेटू शकत नाही वगैरे. सो इट वॉज लाईक जे आहे ते आहे. प्रत्येकाची मेंटॅलिटी डिफरंट साऊंड करते. आणि इट वॉज लाईक अ रिअली घटिया पर्सन आहे तो. सो इट वॉज लाईक मी त्याच्या मागे जास्त लागतच नाही, बोलत पण नाही. मोस्टली असेल जे काही काम आहे त्याच्या न करता होत असेल तर ते मी करण्याचा प्रयत्न करतो. त्याला पकडून वगैरे मी कधीच वगैरे हा सर असं आहे तसं आहे आणि मजाक वगैरे पण कधी येत नाही. अगोदर वगैरे बोलत होतो, बट आता वगैरे नाही. आणि आता समोर येणारा आता LG फक्त 2-3 दिवस आहे, आणि मोस्ट ऑफ दी मला काम आहे ते QC मध्येच करायचं आहे. सो आय वेंट टू डो फॉर QC मध्येच काम करेल मी. वेल, आता मी थोडंसं कम्पॅरिझन करतो या गोष्टीमध्ये. मी याच्या अगोदर प्रशांत सरांच्या शिफ्ट मध्ये होतो, आणि आता मी शिवम सरांच्या शिफ्ट मध्ये आहे. आता प्रशांत सरांच्या शिफ्ट मध्ये होतो ना, इट वॉज लाईक, आता खरंच म्हणजे माझ्या तोंडातून खरंच प्रशांत सर आला. इट वॉज लाईक माय एज चा मुलगा आहे हा प्रशांत, माझ्याच एजचा मुलगा आहे. इट वॉज लाईक माझ्यापेक्षा पण 2-3 महिन्यांनी लहान असेल, काइंड ऑफ लाईक दॅट. नाही, माझ्यापेक्षा 3-4 महिन्यांनी मोठा आहे. बट स्टील माझ्या याच्यातून सरळ सर निघून जातो. व्हाय? कारण अशा लोकांची एक कॅपेबिलिटीज वेगळी असते राव. म्हणजे हे लोक नाही का प्रॉपर समजून सांगतात की व्हॉट एक्झॅक्टली यू हॅव टू डू. आता शिवम हा काय करतो, मी तुला दिलं, तू मला या तारखेला सबमिट कर, बोकत जा मग तू, मला काही पाहिजे नाही. मॉडेलिंग करायचं आपण डाऊट विचारायला गेलो, सर असं आहे का, ठीक आहे चलेगा, ठीक आहे चलेगा. अरे इतना मत मॉडेलिंग कर, चलेगा. मग आपल्याला वाटते अरे सिनियरच काय एवढे एक्झॅक्ट घेत नाहीत, मग आपण तरी कशाला देऊन दे ना, मग हलकी मॉडेलिंग वगैरे देऊन व्हॉल्यूम ऑक्युपाय करून देऊन दे. मग त्याच्यानंतर म्हणते ये कैसी मॉडलिंग की तुमने, मग कैसा ऐसा, और तुमको कितना दिन हो गया, और तुमको मॉडलिंग के कॉन्सेप्ट ही क्लियर नहीं, वगैरे वगैरे लवडा लसून. हे असं बोललं ना, ते असं एकदम हे होऊन जाते, एकदम कुठतरी हॉट लवडाचा बाला आहे पक्का. आता सांगतो, महिंद्रामध्ये मी कंट्रोल पॅनल टाकले. आता मी माझ्या उद्देशाने टाकले. RCP मध्ये मला बटन दिसतच नव्हते, कुछ भी नाही. आणि बटन जरी काढले तरी किती हाईटवर आहे ते पण नाही दिसत होते. बट ऍक्च्युअली मी इंडस्ट्रीमध्ये काम केलं, सो युजली मला माहिती आहे की बटन्स कुठे असतात, काय असतात, कोणत्या सायझेसचे असतात. त्याचे कंट्रोल पॅनलचे डोअर पण असतात, त्याला हुक पण असते, हे पण मला माहित आहे. सो मी मागच्या वर्षीचा जो खापरखेडाचा जो एक्सपिरियन्स तो याच्यामध्ये इनबिल्ड करून राहिलोय. सो इट जस्ट लाईक मी बनवलेल्या मॉडेलिंग मध्ये काही चुका नाही,
मिसिंग असेल ऑफकोर्स, कारण माझ्यानी राहिलं बा, सो आय यूज टू डू दॅट. सो हो चला बा हे करून घेऊ. आणि काफी अंडरस्टँडिंग असतात. म्हणजे त्या प्रोजेक्टमध्ये, एवढ्या भयानक प्रोजेक्टमध्ये आम्ही 12-12 घंटे काम केलं आहे. तेव्हा आम्ही कसंच काम केलं आहे का? तेव्हा पण प्रत्येक गोष्ट आम्ही समजून घेतली, जाणून घेतली, तेव्हा राईट नो या स्टेजवर आहे. हा याला शिवमला का वाटते का माहित. मोठा म्हणजे जस्ट लाईक मॉडेलिंग करायला आपण डाऊट विचार केलो, हा चलेगा चलेगा चलेगा, आणि काम झाल्यावर हा क्या की मॉडेलिंग तुमने, क्या बकवासी मॉडेलिंग की. लाईक काय अरे, व्हॉट इज दिस, व्हॉट एक्झॅक्टली. बट मला एक गोष्ट म्हणायची आहे का, व्हेन यू आर इन कॉर्पोरेट वर्ल्ड यू हॅव टू अंडरस्टँड दिस थिंग विच हॅपन. जर तुम्ही कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये पडला आहे ना, तर ऑफकोर्स तुम्ही नाही का अशा गोष्टीची आदत पाडूनच घ्या. छोट्या छोट्या गोष्टीला असं बडबड करणं वगैरे वगैरे, म्हणजे आपल्या मोठ्या सिनियर मॅडम किंवा नायडू सरांसोबत जलील करणं वगैरे वगैरे. मग त्यांच्या मनात नाही का एक प्रकारे इमेज तयार होऊन जाते का या व्यक्तीला काही येतच नाही बा, जे की वन ऑफ द मोस्ट सिनियर पर्सन आहे, जे डिसाईड करतात की तुला ठेवायचं आहे का नाही आहे. सो आणि काही फायदा होणार नाही ना. सो मला नाही का खरंच नाहीच, एकदम खूप घटिया पर्सन आहे तो. आणि खरंच मला त्याचं बिलकुल काहीच असं वाटलंच नाही का त्याचं काही, त्यांनी जे काही बोललं ते खरंच राईट आहे बा, किंवा या. सो आणि आम्ही मजा गिजा करतो, हेल्दी एन्व्हायरमेंट ठेवतो. घंटा हेल्दी एन्व्हायरमेंट ठेवताय तुम्ही स्वतःमध्येच मजा करतात, दुसऱ्याला इनबिल्ड करतच नाही. हा, तू मेसेज होते की तुम्ही सिनियर हो आणि तुम्हीच मजा करू शकता आणि आम्ही करूच शकत नाही. वेल जाऊ द्या रे, अशा एक प्रकारे नाही का, असे जे सिच्युएशन आहे ती समोर येणारच आहे. त्यामुळे आपण स्वतःला कशाला हे करावं, हेडेक करावं. अजून एक गोष्ट जाणून घ्यायची, एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे की अशा टाईट परिस्थितीमध्ये आपण नाही का स्वतःला डेव्हलप करतो असं मला वाटतं. इट वॉज लाईक प्रशांत सर इतके टाईट नाही आहे, किंवा ते जे गलती आहे ते दाखवतात, सगळ्यांसमोर नाही दाखवतात वगैरे, आणि तिथेच रिकवर होऊन जाते. इतकं काही जलील वगैरे करत नाही. बट एवढं जलील केल्यानंतर नाही का मग आपल्याला असं वाटतं जाऊन ठेव, मग आपण स्वतःला डेव्हलप करतो. चलेवा, आपण आपल्या साईडने क्लिअर राहू, बोकत जातो. ठीक आहे 2 दिवस का, ठीक आहे मी 3 दिवस सांगेन, बोकत जा. ठीक आहे मी करीन. सो इट वॉज लाईक दॅट. वेल मला काही सांगायचं नाही, कोणाला काही उद्देश वगैरे द्यायचा नाही, आणि कोणाला जज पण नाही करायचं आहे. ऑन दॅट पॉइंट ऑफ व्ह्यू ही इज ऑल्सो बेटर. आपण आता सिनियरच्या याने विचार करू. जर आपण शिवमच्या ठिकाणी असतो, तो व्हॉट वुड आय थिंक अबाउट दिस मॉडेलिंग. आता याच्या वेळेस सांगू, चलो ठीक आहे, मी नाही का खूप विचार करतो त्याच्या पर्स्पेक्टिव्हने विचार करण्याचा, बट आय डोंट थिंक इट रिअली मॅटर्स. कारण जो व्यक्ती प्रॉपरली क्यूसी साठी गोले पण मारू शकत नाही, तो व्यक्ती इतकी घटिया क्यूसी कसं काय म्हणू शकतो. इट वॉज लाईक केबल ट्रे असतो इथे, इट वॉज लाईक इथे, आणि तो व्ह्यू पॉइंट मारतो 10 फीट डिस्टन्स अवे. मग इथून मला झूम इन करावं लागते का डूड यहाँ पे केबल ट्रे आहे का, झूम इन करा. इट वॉज लाईक आरसीएस असेल तर हा बंदा अशाच वरवरूनच गोले मारतो. म्हणजे याला नाही का 300 का 500 जरी मॉडेलिंग दिली ना, आणि 500 मॉडेलिंग दिल्यानंतरही म्हणलं की भाऊ आता तू याच्यातले क्यूसी काढ, आणि म्हणलं तो म्हणेल किती क्यूसी काढायची आहे, तो असा डिसाईड, तो म्हणे किती क्यूसी काढायचे, काढ 200 काढ क्यूसी. तो 200 क्यूसी काढून पण टाकीन, काही पण कशी क्यूसी काढून टाकल, पगले सामान क्यूसी काढेल. म्हणजे त्याच्या व्ह्यू पॉइंटला काही अर्थच नसतो, काही मेन्शनच नसतो. जिथे केबल ट्रे टाकून आहे तरी तिथे व्ह्यू पॉइंट मारून आहे. व्हाय, आय डोंट नो व्हाय.
मलाच नाही माहित. स्टील खरंच ना अशा वेळी थिंकिंग राहिलं ना, मीच विचार करतो यार, का यांनी का विचार करून हा व्ह्यू पॉइंट मारला, का विचार करून व्ह्यू पॉइंट मारला. या कुछ भी काही जस्ट लाईक 1 mm जरी नाही का इकडे हे स्लाइड झालं ना, म्हणजे समजा आपला जो एक सर्कल आहे मानून घे, आपल्याला डायल गेज काढायचा आहे. तर डायल गेज काढण्यासाठी नाही का तो डायल असतो, जो सर्कल असतो तो काढला, त्याचा एक स्टँड असतो जे बॉटमला असते. मानून घे ते बॉटमचा डायामीटर इज जस्ट लाईक त्या डायल गेजच्या डायामीटर सोबत मिसमॅच झाला थोडासा, हलकासा, आणि तो थोडासा बाहेर दिसून राहिलाय. तो त्वरितच म्हणते ये क्या है तुम्हारी मॉडलिंग, ये क्या है तुम्हारी मॉडलिंग, घटिया मॉडलिंग, व्हाट्स दॅट. वेल, आपण एवढं लक्षात घ्यायचं आहे की असे लोक समोर येणार आहे, तर अशा लोकांसाठी आपण कशाप्रमाणे टॅकल करू, आपली काय राहील प्रायोरिटीज, आपली सिच्युएशन काय राहील, आपण कशाप्रमाणे या व्यक्ती सोबत हे करू, का माझा पॉइंट क्लिअर आहे बा, मी इथे हे ओके आहे, हाऊ वुड आय डू दॅट. वेल, असे लोक जर असेल तर तेव्हा काय करायचं, या इट इज रिअली इम्पॉर्टंट थिंग. फर्स्ट थिंग इज लेट यू अंडरस्टँड यू वर्क अराउंड दॅट पर्सन. या म्हणजे इट वॉज लाईक दॅट की त्या व्यक्तीशी रिलेट करणारं काम सोबतच आपण रिलेट व्हायचं, अदर दॅन दॅट त्याशी बोलायचं पण नाही. याच्यामुळे काय होते की त्या व्यक्तीबद्दल नाही का आपल्या मनात, सॉरी त्याच्या मनामध्ये आपल्याबद्दल एक प्रकारे चांगली भावना क्रिएट होते की लेस यू स्पीक, लेस यू कॉन्टॅक्ट, मोर यू गेट एफर्ट. दॅट इज गुड थिंग. कारण अशी हलकट लोक असतातच या, आणि ते काय ते चुका काढतातच कशाही गोष्टीमध्ये. हा, तू हाकशीन कसा, मुठशीन कसा, हेपशीन कसा, याच्यामध्ये पण चुका काढते. आणि हा आहे कोण रे, हा आहे कोण हा चुका काढणारा, सांग ना. आणि इट इज लाईक मला असं वाटतं का कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये अशा प्रकारचे असेलच, कॉर्पोरेट मध्ये अशा प्रकारची टेक्निक वगैरे असेलच, राईट. बट यू स्टील नीड टू अंडरस्टँड व्हॉट एक्झॅक्टली इट इज, व्हॉट एक्झॅक्टली माय पॉइंट इट इज. तेव्हा आपण समजून घ्यायचं की आपण कशा पद्धतीने आपण या साऱ्या गोष्टी मॅनिप्युलेट करायचा. ओके. अदर दॅन दॅट, खरंच मला हे शिवमची टीम वगैरे काही आवडली नाही, म्हणजे खरंच मला याच्या टीम मध्ये, वेल डोंट बी जजमेंटल सो क्विकली. पार्ट ऑफ द लाईफ, इट वॉज पार्ट ऑफ पीपल came into you and that's it. Just don't need to be overthinking about it, right. So let's make artifact episode even better. चला आपण थोडसा आपण आर्टिफॅक्ट एपिसोडला थोडं आपण चांगलं बनवू, आपल्या गुड मेमोरीज, चांगल्या मेमोरीज आहे त्याला थोडस आपण बोलू त्याच्यासोबत वगैरे. इट इज गुड फॉर मी राईट नाउ. सो या मला कोणत्या गोष्टीबद्दल बोलायचं होतं. लेट्स मेक आर्टिफॅक्ट एपिसोड इवन बेटर जरी म्हणलं तरी स्टील आय एम नॉट रिअली अंडरस्टँड व्हॉट एक्झॅक्टली मला काय बोलायचं हेच नाही माहित. स्टार्ट आम गड लुक्स गुड ऑन भार टीपी. ओके. थांब 1 मिनिट आहे आपल्यापाशी. क्वेश्चन्स वगैरे आहे रे, टेन्शन नाही घ्यायचं. Q&A. If you ever miss a flight, what was the story? Okay. If you ever miss the flight, well, क्वेश्चन असा आहे की समजा जर तू कुठे
तुझी फ्लाईट तू विसरला, तर का विसरला? बिहाइंड दॅट स्टोरी वॉज दॅट, व्हॉट वॉज दॅट? वेल, traveling by flight, it was like a really expensive way to travel. Yeah. And a really quick way to travel. Okay. So that's why it's really expensive. And we put so much money into that flight so we can travel so quickly from one place to another. So when you miss the flight, or when you didn't go or something like that, wasn't reached at that airport, so you miss the flight, means all your money and all your uh, money was gone, right? So, and it was a and that the reason is really important to miss the flight. Then what is the story behind it? म्हणजे त्याच्या मागचं रिझन काय होतं, असे कोणतं कारण होतं की ते कारण तुम्ही घेऊन तुम्ही ते फ्लाईट मिस केली? वेल, मी आतापर्यंत ट्रॅव्हलिंग बाय फ्लाईट कधीच गेलो नाही. या, आय नेव्हर सी एरोप्लेन बिफोर. रिअल मध्ये कधी बघितलं नाही. टीव्ही किंवा इंटरनेट किंवा फिल्म मध्ये वगैरे बघितलं आहे, बट एक्झॅक्टली मी दुरूनच बघितलं आसमान मधून उडताना. असं जवळ जाऊन वगैरे तर कधी बघितलेलं नाही आहे एरोप्लेनला. सो बघितलंच नाही तर फ्लाईट मध्ये चढण्याचं काही रिझनच नाही, तर त्याला मिस करण्याचा पण काही फंडा कुठून येत पण नाही. सो मिस केली तर मग त्याच्या मागे काही असं स्टोरी वगैरे काही आहे नाही. सो इट वॉज नाही, ते एक्सपिरियन्सच नाही केला. सो या, द लास्ट टाइम आय टेक्स्टेड एक्स बाय मिस्टेक. या, मला ही खरंच ही गोष्ट सांगायची आहे. या, ओके, इट्स लाईक अ रिअली इम्पॉर्टंट थिंग. आपण नाही का अंधारात नाचू शकतो, बट लाईट असताना आपण खूप शाय असतो. हॅव यू रिअली इमॅजिन? या, म्हणजे घरी कोणी नसताना आपलं टॅलेंट काय भरभरून बाहेर निघते. या, बट कोणी जरी समोर आले ना, इट वॉज लाईक आपण डरून जातो, भिवून जातो. आणि असंच माझ्यासोबत झालं. मोस्ट ऑफ द थिंग मध्ये असंच होते शायद, मोस्ट ऑफ द लोकांसोबत शायद असंच होते शायद. सो लेट मी एक्सप्लेन. स्नेहा तामगड सोबत मला चॅट करायचं होतं. या, सो माझ्यासाठी माझ्यापाशी सगळ्या गोष्टी होत्या चॅटिंग करण्यासाठी. ज्या काही गोष्टी लागते, एक मोबाईल, इंटरनेट कनेक्शन, व्हॉट्सअपचं प्रोफाईल, तिचा नंबर, एव्हरीथिंग आय हॅव. इवन आय जस्ट नीड टू जस्ट टेक्स्ट आणि शी ऑल्सो कॅन रिप्लाय. आणि ती रिप्लाय पण देईल. सो इट वॉज लाईक दॅट. अशा वेळेस सिच्युएशन होती, बट स्टील आय एम रिअली स्केअर्ड. मला तिच्यासोबत बोलायचं तर होतं, बट आय डोंट नो हाऊ शुड आय. म्हणजे मला जर नाही माहित मी बोलू कसा, कारण माझी खूप फाटत होते. तर मग मी काय केलं की तेव्हा नाही का मी वोडाफोनचा एक नंबर घेतला होता. ओके, आणि तो नंबर मी मोबाईल मध्ये टाकला आणि मग इंटरनेट वगैरे सुरू केलं, व्हॉट्सअप डाउनलोड केला. व्हॉट्सअप डाउनलोड केल्यानंतर मग विचार केला की आपण स्नेहाला मेसेज करावं का अननोन नंबरवरून. सो जस्ट लाईक आय से हाय, हाय, then hello, then are you Sneha? She say yes. She say who are you? I got your number on my phone. I don't know how exactly it is. So yeah, बस एवढीच चॅट झाली. आणि आफ्टर सम डिस्टन्स ऑफ टाइम शी ब्लॉक्ड मी. ऑफकोर्स अननोन नंबरवर मुली तर ब्लॉक करणारच. सो देन शी ब्लॉक मी ऑन व्हाट्सएप. भाई मैं इतनी सी चैट में इतना खुश झालो कि खूपच जास्त यार. अरे साल भर का पेट भर गया यार. या, डोंट नीड टू बी जस्ट सो मच. आपल्याला खूप जास्त गरज नाही. भरलं भाऊ, भरलं यार, दॅट्स इट. खूप जास्त झालंय, आजचा कोटा एकदम फुल झालाय.
सो दॅट वॉज द माय एक्स तर नाही म्हणता येईल, कारण एक्स अशाला स्टँड करते की आपण त्या व्यक्तीला प्रपोज केलं अँड देन डम्प केलं अँड देन आफ्टर दॅट दोज पर्सन बिकेम एक्स. बट दिस इज नॉट एक्स, दिस इज कम्प्लिटली अनएक्सपेक्टेड पर्सन. जो अजूनपर्यंत बॉन्डिंगच नाही झाली तर डम्प करण्याचं काही रिझनच होत नाही. इट वॉज लाईक माझे मोस्ट ऑफ दी रिझन हेच असतात. भाई तुम पहाड़ से उतरे कैसे? भाई पहाड़ तो चढ़ने दे पहिले. इट वॉज लाईक लास्ट क्वेश्चन पण हाच होता. वेन यू ट्रॅव्हल व्हॉट इज द एक्झॅक्टली रिझन वेन यू मिस द फ्लाईट? भाई पहिले जहाजात चढू दे, त्याच्यानंतर मी फ्लाईट मिस करीन, त्याच्यानंतर सांगेन ना मी. भाई पहिले पहाड़ में तो चढ़ने दे, देन बाद में उतरायचं कसं ते सांग ना. भाई मैंने लाईफ में कुछ भी नहीं किया. राईट नाउ 26. या आता मी 26 वर्षात 25 माझं पूर्ण कम्प्लीट होत आहे आणि आता या 26ला म्हणजे या 1 तारखेला माझं 26 वॉज रनिंग. जास्त काही नाही, हार्डली 4-5 दिवस बाकी आहे. सो तुला काय वाटते, म्हणजे कशा प्रकारचा एक्सपिरियन्स करायचा या एजला? तुला कुठे असायला पाहिजे अँड व्हॉट यू एक्झॅक्टली, म्हणजे तू आता कुठे आहे? वेल ऍट द सर्टन एज मध्ये, या एज मध्ये मला नाही का शाळेत मला काय करायला हवं होतं, म्हणजे जेणेकरून मी शायद अजून जास्त अपग्रेड झालो असतो. सो इट वॉज लाईक अ रिअली इम्पॉर्टंट थिंग फॉर मी टू अंडरस्टँड. मी 11वी-12वी पर्यंत ऍज सेम ॲज आहे, म्हणजे आता मी रिअल कंडिशन मध्ये होतो त्याच कंडिशन मध्ये. ओके, मी डिप्लोमाला खूप जास्त वर्ष लावले असं मला वाटते. लोक करीब 6 वर्षामध्ये 6च ना, या 3 आणि त्याच्यानंतर इकडले 3 वर्ष, सॉरी 6 वर्षामध्ये डिप्लोमा प्लस इंजिनिअरिंग दोन्ही 6 वर्षामध्ये कम्प्लीट करून टाकतात. बट मी फक्त आणि फक्त डिप्लोमाच 6 वर्षामध्ये केला. सो तू विचार करू शकते का माझी मेंटॅलिटीची कॅपॅसिटी कुठपर्यंत आहे, राईट? म्हणजे आय डोंट सो मच थिंक लाईक दॅट की आय एम सो मच एक प्रकार खूप जास्त टॅलेंटेड आहे. हा इल्ले कुछ भी नाही यार, तू पागल जा, मी तर काहीच नाही, मोठ घटिया इन्सान आहे खूपच या. सो आय वॉज दॅट पर्सन. सो मला म्हणायचं आहे की काय म्हणायचं, हा तर ते 6 वर्ष लागले मला डिप्लोमा करण्यासाठी. समजा जर मी ते गोष्ट माझे लवकर झाले असते, इट वॉज रिअली गुड फॉर मी. या म्हणजे त्याच्यानंतर मग मी खापर खेळायला गेलो 1 वर्ष, देन 1 वर्षाचा एक्सपिरियन्स घेतला आणि देन 8 महिने क्लासेस केले आणि देन हे PMI नागपूरमध्ये. सो माझ्यासाठी एक गोष्ट समजून घ्यावं लागते की आपल्याला कशाप्रमाणे या गोष्टी समजा टॅकल करायच्या, आपल्याला कशाप्रमाणे गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. आपल्याला एवढं समजून घ्यावं लागेल की आपण जे 6 वर्ष लावले त्याला थोडं कमी लावले असते, इट वॉज रिअली बेटर. 6 वर्ष कुठे रे भाऊ, तुझा 3 वर्ष तरी कोर्स होता का? 2 वर्षाचा कोर्स होता, तुला तर डायरेक्ट सेकंड इयर मध्ये ऍडमिशन भेटली. तुला 2 वर्षासाठी तू 6 वर्ष लावले यार. 2 वर्षाचा डिप्लोमा कोर्स साठी तू 6 वर्ष लावले. सो इज दिस मेक रिअली सेन्स टू यू? म्हणजे तू डबल का ट्रिपल लावले? बट आय थिंक नाही का, आपण असं वाटते की आपल्याला वाटते का आपण या गोष्टीमध्ये चुकी केली का, इथे आपण काही ना काहीतरी चुकी केली. बट अनसर्टन वे ती चुकी एक प्रकारे चुकी नसतेच, ती एक प्रकारे एक्सपिरियन्स असते का या गोष्टीमधून हे केलं तर हे पॉसिबल होत नाही. या एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, थॉमस एडिसन वॉज इन्व्हेंटर, ही इन्व्हेंटेड बल्ब, राईट? सो वेन ही इन्व्हेंटेड द बल्ब, ही नोज, तो नाही का करीब 1822 वेळा तो फेल झाला. या म्हणजे ते टंगस्टन फिलामेंट आहे ना, ती टंगस्टन फिलामेंट 2 कॅथोड आणि ऍनोडच्या ट्यूब मध्ये जातात आणि त्याच्यानंतर मग त्याला इलेक्ट्रिसिटी सप्लाय केल्यानंतर नाही का तो जळून जात होता. तर त्याला एक राईट कंपोजिशन पाहिजे होतं, एक एलिमेंट कंपोजिशन जो एकदम परफेक्ट कंडिशन मध्ये, तो लाइटिंग कंडिशन वॉज गिव्हिंग अस बेटर, राईट? तर तो या गोष्टीसाठी 1822 वेळा तो फेल झाला.
हे फॅक्ट आहे. आय आय लर्न फ्रॉम दी फॅक्ट जे व्हॉट्सअप वगैरे येतात ना त्याच्यामध्ये. सो तो 1822 वेळा तो फेल झाला. सो जेव्हा तो 1822 वेळा फेल झाल्यानंतर मग त्यांनी एक प्रॉपर टंगस्टन फिलामेंटचं कंपोजिशन घेतलं अँड देन हे बिकेम सक्सेसफुल. आणि त्याचा बल्ब काफी चांगल्याने जळला आणि ही जनरेट द लाईट. ओके. सो त्याच्यानंतर मग त्याचे एक रिपोर्टर आला आणि त्यांनी म्हणलं की तुम्ही इतक्यांदा फेल काय झाले, 1822दा तुम्ही फेल काय झाले, व्हाय? सो त्यांनी म्हणलं कोणी थॉमस एडिसनने म्हणलं की मी फेल नाही झालो, मी 1822 असे वे फाइंड आउट केले ज्या वेनी लाईट बल्ब बनत नाही. दॅट इज अ रिअली इम्पॉर्टंट थिंग, रिअली इम्पॉर्टंट नोट यू नीड टू अंडरस्टँड की गलती नसतेच. गलती एक एक्सपिरियन्स असते का तो एक्सपिरियन्स करून ती गोष्ट प्रॉपरली होत नाही. सायकल चालवताना आपण 10 पडतो, राईट? सायकल शिकताना सगळेजण पडतात. मी ढोपर फोडले सायकल चालवताना. सो पडतो त्याच्यानंतर आपण शिकतो ना, कारण पडल्यानंतरच आपल्याला कळते का आपली गलती कुठे आहे, व्हॉट वॉज माय मिस्टेक. आणि त्या मिस्टेकला दूर करण्यासाठी आपण स्वतःमध्ये डेव्हलप करतो. सो दॅट मिस्टेक वॉज इम्पॉर्टंट, बट ऑन दॅट टाइम दॅट वॉज अ मिस्टेक, दॅट वॉज द एक्सपिरियन्स. एक्सपिरियन्स म्हणजे ही गोष्ट केल्यानं आपण बरोबर सायकल चालवू शकत नाही. आपल्याला एक पॅडल मारल्यानंतर दुसरा पॅडल मारावेच लागेल. दुसरा पॅडल मारणार नाही तर आपला बॅलन्स बिघडणार, देन बी खाली पडू आणि आपल्याला ढोपरं फुटेल. इट वॉज लाईक दॅट. सो आपल्याला या पण गोष्टी समजून घ्यावं लागते. गलती इज नॉट अ गलती, गलती इज अ एक्सपिरियन्स. बट अजून एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते का सेम गलती आपण बार बार करत आहे तर दॅट वॉज नॉट अ एक्सपिरियन्स, दॅट्स द बेवकूफपणा. सेम गलती म्हणजे तुला खरंच माहित आहे का हा पॅडल मारल्यानंतर तू पडणार आहे, किंवा हा पॅडल मारला नाही तर तुझा बॅलन्स बिघडलं, तू पडेल. आणि तू एव्हरी टाइम तू तेच करत आहे. तुला कळून राहिलंय का गलती कुठे आहे, पण तू त्या गलतीला सुधारण्याचा प्रयत्नच नाही करून राहिला आहे, राईट? तू त्या गलतीला सुधारण्याचा प्रयत्नच नाही करत आहे, तर ऑन दॅट टाइम दॅट गलती बिकेम द बेवकूफपणा. मग काय बोलायचं काही रिझनच नाही. बट अशी खूप कमी केसेस असतात म्हणा, खूपच कमी केसेस असतात, बहुतच रेअर. असा कोणत्याच व्यक्ती नाही जो आपल्या गलतीने शिकत नाही. इट वॉज लाईक आपल्या लाईफ टाइम मध्ये किंवा होल ह्युमन बिंग नीड टू अंडरस्टँड की आपल्या गलतीमुळे आपण शिकत जातो ना, राईट नाव. म्हणून आपण या स्टेजवर आहे आज. ह्युमन बिंग एवढी डेव्हलप का आहे? राईट नाव ही ड्रायव्हिंग अ कार, ही लिव्ह इन अ बिग सिटी, ही लिव्हिंग इन ओन हाऊस. तो चांगले कपडे घालतो, चांगला खातो, चांगला राहतो. बिकॉज ऑफ व्हॉट? सांग ना. या पृथ्वी तलावर अजून पण खूप सारे स्पीसीज आहे. एवढे स्पीसीज आहे का विचार करू शकत नाही. त्यांनी डेव्हलप का नाही केलं? आपण काय एवढे डेव्हलप झालो? व्हाय? बिकॉज वी मेड मिस्टेक्स. आपल्यामध्ये दिमाग आहे, ठीक आहे, बायोलॉजिकल चेंजेस वगैरे आहे, आपल्याला दिमाग आहे, हात आहे, पेर आहे, वगैरे वगैरे, काइंड ऑफ लाईक दॅट इज गुड. बट अनदर थिंग का वी मेड मिस्टेक्स. गलती केली, गलतीपासून आपण सुधारलो, गलतीच्या सुधारल्यानंतर आपण स्वतःला डेव्हलप केलं, देन वी बिल्ड धिस थिंग जे आता आपण बघून राहिलो आहे. मोबाईल पासून रेकॉर्डर पर्यंत, रेकॉर्डर पासून ते what I'm seeing is everything made up by mistakes. गलती असतातच राव, कोणापासून नाव, प्रत्येकाकडून होते गलती. यू नीड टू अंडरस्टँड दिस फॅक्ट. ओके, so let's go to next question. I take the blame when it comes to. ओके, दॅट वॉज अ रिअली इम्पॉर्टंट थिंग्स टू. खूपच एक मस्त प्रश्न विचारला यांनी. आणि लिटरली मी खरंच माझ्या लाईफ मध्ये मी हे एक्सपिरियन्स केला आहे. फर्स्ट थिंग
का कधी कधी नाही का, समजा जर माझी गलती नसताना पण सुद्धा मी नाही का गलती माझीच आहे असं काउंट करतो. व्हाय, आता मी असं का करतो? या मी ऑफिसमध्ये असताना खूप वेळा मी असं एक्सपिरियन्स केला आहे. आय यूज टू से सॉरी फॉर दॅट. ओके, व्हाय आय डू दॅट? कधी कधी नाही का एक व्यक्ती तुमच्याकडून नाही का अशाप्रमाणे बोलतो की त्याला त्याच्याकडून तुम्हाला हे कन्फर्मेशन हवंच आहे का हे गलती तू केलीच पा. हे तुझ्याचमुळे झालं, हे सगळं तुझ्याचमुळे झालं, बाकी कोणाचमुळे नाही झालं. वो तेरी गलती आहे. सो असे पण काही लोक असतात. तर मग मी नाही का अशा लोकांना जास्त नादी लागत नाही. कारण जे लोक जज करू शकत नाही ते लोक समोर जाऊन काहीच करू शकत नाही. वेल, मला त्यांच्या फ्युचरच्या बद्दल काही बोलायचं तर नाही आहे, बट राईट नाऊ त्यांना एक्सपेक्ट असते का हा व्यक्ती स्वतःवर ब्लेम करेल, म्हणजे स्वतः वाटेल का मी हे गलती केली आणि मी ऍक्सेप्ट करून घेतो. कारण मला माहित आहे का मी गलती केल्यानंतर असं काही फारसा काही फरक होणार नाही. एवढा फरक होईल का त्याला थोडं चांगलं वाटेल. बट माझ्यामध्ये मी स्वतःलाच एक प्रकेल की चला बा, मी गलती माफ केली, म्हणजे मी गलती एक प्रकारे ऍक्सेप्ट केली बा, जे की माझी गलती होती नाही. एक प्रकारे आपण स्वतःमध्येच नाही का आपल्या स्वतःमध्येच आपलं मन भरून जाते का चलो बा आपण एक खूप मोठा पर्सन झालो आहे आणि वगैरे वगैरे स्टफ लाईक दॅट. सो खरंच एक खूप मस्त एक अमेझिंग एक्सपिरियन्स असतो हा. अँड एक प्रकारे दुसऱ्यांची गलतीला आपण स्वतःची गलती आपण ऍक्सेप्ट करतो आणि हे सगळं माझ्याचमुळे झालंय बा असं आपण म्हणतो, तेव्हा असं फील होते की आपण मोठं झालोय या एक सर्टन वेच्या वेळेस. सो या आता मला एक एक्झॅक्टली एक्सपिरियन्स तर नाही माहित, बट येस, इफ आय वेअर अ मॉडेल इन अनदर लाईफ आय वुड बी, वेल, इफ आय वेअर अ मॉडेल, व्हाय वुड आय बी मॉडेल? मॉडेल म्हणजे काय? मॉडेल व्हॉट एक्झॅक्टली इट इज? मॉडेल म्हणजे कोणता मॉडेल? इफ आय वेअर अ मॉडेल इन अनदर लाईफ व्हॉट वुड बी? मॉडेल म्हणजे काय रे? मॉडेल म्हणजे ते मॉडेल असतात का जे ऍक्टर ऍक्ट्रेस वगैरे? वेल, आय डोंट वॉन्ट बी मॉडेल. आय नॉट हिअर, नॉट अनदर लाईफ. नो नो नो, नेव्हर डूड. Why become model, dude? It is like people call me, what will you happen when you become bhikari? Yeah. Well, I don't want to be bhikari. It's like, why would I be model? It's like really stupid question to ask. Okay, but let's just ask what is model exactly it is and what is the fame. चलो मान लेते हैं कि अपन एक सक्सेसफुल एक्टर किंवा एक्ट्रेस आहे, एक्टर एक्ट्रेस शुड आय से मॉडेल वगैरे. सो व्हॉट इज युअर लाईफ? फर्स्ट ऑफ ऑल, वेल, माझी लाईफ वॉज गोइंग टू मॉडेल तर नाही आहे, बट एक सक्सेसफुल फिल्म मेकर वगैरे आहे, जे एक्झॅक्ट रेप्लिका मिरर पडते की वॉट मॉडेल किंवा वॉट ऍक्टर ऍक्ट्रेस वुड बी, सक्सेसफुल ऍक्टर ऍक्ट्रेस वुड बी. सो जी त्यांची लाईफ आहे तीच पण माझीच लाईफ राहणार, अशी एकदम रॉयल्टी वगैरे काइंड ऑफ लाईक दॅट. सो व्हॉट एक्झॅक्टली माय लाईफ वुड बी? सो इट्स लाईक आम ट्राईंग टू से की प्रत्येक गोष्ट वॉज डिफरंट, प्रत्येक गोष्ट इज वेगळी राहणार. आता जी आहे स्टील मी काफी एक्सपेन्सिव्ह गोष्ट बाय करू शकतो ऑन दॅट डे, ऑन दॅट टाइम. अनदर थिंग इज दॅट की आपण स्वतःला समजू शकतो की व्हॉट एक्झॅक्टली आय नीड टू वॉन्ट, आय वॉन्ट. अनदर थिंग इज मला जे पाहिजे ते भेटू शकते, मला जे पाहिजे ते खाऊ शकतो, मला जे पाहिजे ते करू शकते. बट आपण अशा एवढ्या मोठ्या फील्डवर किंवा एवढ्या मोठ्या पोझिशनवर जेव्हा राहतो ना, त्या पोझिशनवर असताना आपल्याला नाही का एवढं समजायला पाहिजे की इट वॉज लाईक आपण स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी काही ना काहीतरी केलं पाहिजे. सो जर आपण असंच म्हणत राहिलो का सक्सेसफुल फिल्म मेकर किंवा सक्सेसफुल ऍक्टर किंवा ऍक्ट्रेस अँड डोंट नीड टू डू एनीथिंग, सो इट जस्ट लाइक योर लाइफ इज रियली स्टॉप एट दैट टाइम. फिर तुम वहीं पे झिरो हो, फिर तुम कुछ भी नहीं है. सो आपल्याला एवढं अंडरस्टँड करावं लागेल की बिगर रिस्पॉन्सिबिलिटी कम्स विथ बिग चॅलेंज. आणि तेच बिग चॅलेंजला आपण हँडल करतो, तर देन वी बिकेम बिग पर्सनॅलिटी किंवा शुड आय से मॉडेल और ऍक्टर ऍक्ट्रेस किंवा फिल्म मेकर. सो
जेव्हा मी एक फिल्म मेकर बनेल तेव्हा माझ्यावरची खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी येईल. आणि त्या तेवढ्या रिस्पॉन्सिबिलिटीला जेव्हा मी हँडल आउट करेल आणि त्याला बेटर वेनी डिरेक्शन देईल, तेव्हा माझी पर्सनॅलिटी बिकम बेटर. सो देन आय बिकेम अ सक्सेसफुल फिल्म मेकर, शुड आय से ऍक्टर, ऍक्ट्रेस, मॉडेल वगैरे. या, इट वॉज नॉट लाईक दॅट. प्रधानमंत्री आहे तर काय आहे, कारण तुम्ही काही ना काहीतरी केलं आहे, दॅट्स वाय यू आर देअर. या, म्हणजे तुला हे नाही म्हणत आहे का तू प्रधानमंत्री आहेत मग तू काही करू शकते. यू आर ड्रायव्हिंग अ लॅम्बोर्गिनी, यू आर ड्रायव्हिंग, यू हॅव लॉट्स ऑफ मनी, यू हॅव टू डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट. नॉट लाईक दॅट. या, एक सर्टन स्टेजवर पोहोचण्यासाठी आपल्याला त्या सर्टन स्टेजची कॅपॅबिलिटी किंवा थिंकिंग कॅपॅबिलिटी पर्यंत पोहोचण्याची गरज असते ना. जर आपण त्या गोष्टीपर्यंत अचीव करू शकणार नाही, देन वी आर नॉट बी पार्ट ऑफ दॅट पर्सन, वी आर नॉट getting that responsibility, then we are not that famous actor, actress. Yeah, we are not that model, we are not eligible to do that thing, right? Big person comes with big responsibility, comes with big advantage, and comes with big things. Yeah, मोठ्या गोष्टीसोबत खूप काही मोठं मिळते राव. या, तेवढेच मोठे प्रॉब्लेम पण असतात. लिसन, हे बघ, राईट नाव मी 8,000 रुपये कमवत होतो खापरखेडामध्ये. तेव्हा ओला उबर होतं, बट स्टील नॉट. बट तेव्हा मी ओला उबर बनवत नव्हतो, तेव्हा मी बसनी ट्रॅव्हल करत होतो. 34 रुपये, 12 रुपये, 6 रुपये, 10 रुपये वगैरे, इवन ऑटो रिक्षा. डूड, मला एवढं माहित आहे, जेव्हा मी खापरखेडा टू वर्धेला जातो पॅकअप करून, तेव्हा माझ्यापाशी 7 बॅग होता. 7 बॅग, आणि माझ्यापाशी 2 हात होते. सो विचार कर मी कशाप्रमाणे मॅनेज केलं या सर्व गोष्टी. तेव्हा माझ्यासाठी सर्वात इझी होतं की मी आय बुक ओला बुक करून खापरखेडा टू रहाटे पर्यंत मी ओला बुक केली असती. बट तेव्हा मी एक प्रकारे नॉर्मल वेनी गेलो. माझ्यापाशी 7 बॅग होत्या, 3 बॅग माझ्या खांद्यावर, 2 बॅग याच्यात, 2 बॅग एका हातात. इट वॉज लाईक माझं वजन होतं 54 किलो आणि माझ्या पाठीवर वजन होतं करीब 50 किलो. सो have you really imagined I put some other man in my shoulder आणि ट्रॅव्हल केलं मी. अनदर दॅट, तो ऑटोवाला भेटला, त्या ऑटोवाल्यात बसलो मी. इवन त्याने 10 रुपये घेतले, बट त्याने 2-3 शिवा पण दिल्या, बट ते मी सस्टेन पण केल्या. वाय? कारण तेव्हा माझ्यापाशी होते खूप साऱ्या बॅगा, राईट? आता बघ ना, आता मी पैसे कमवून राहिलोय, तिथे 8,000 रुपये कमवत होतो, इथे 16,000 रुपये कमवत आहे, राईट? बघ ना, माझी एक प्रकारे पैसा जास्त आला, खर्च पण जास्त आला. मी तेव्हा बसेसने ट्रॅव्हल करत होतो, आता मी ओला उबरने ट्रॅव्हल करतो, शेअर राईड घेतो. इथून मला शंकरनगर टू रहाटे जासाठी मला बसनी लागते फक्त 20 रुपये, 20, हार्डली 30 रुपये मॅक्स टू मॅक्स. मी 50 रुपये खर्च करून राहिलोय, आणि ते दिल खुलास. या, आणि ते ऑनलाईन ट्रान्झॅक्शन, डू ऑनलाईन. घे मेरे बाप, ले तू. मग त्यात एक नवीनच एक्सपिरियन्स येतो. बसमध्ये जाणं वॉज काइंड ऑफ लाईक अ रिअली नॉर्मल पर्सन. ओला उबर मधून जाणं इज काइंड ऑफ लाइक अ रियली एक्सपेंसिव पर्सन. म्हणजे भाई कुछ तो अपग्रेड हो रहा है ना भाई. मैं कल भी बस में जा रहा था, आता ही बस में चल रहा है. व्हाट वाज दैट डूड? है ना मेरे पास पैसे, आहे ना माझ्यापाशी. स्टिल माझ्यापाशी किती पैसे आहे बघ, 1,600 रुपये अकाउंट मध्ये आहे, 2,000 रुपये स्टिल माझ्या पॉकेटमध्ये आहे, 5,000 रुपये सेव्हिंग आहे. सो इट जस्ट लाईक माझ्यापाशी करीब 8,000 रुपये आहे. काउंट पूर्ण 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 वगैरे काउंट केलं तर माझ्यापाशी 8,000 रुपये आहे. आणि समोर माझा 2-3 दिवसानंतर माझा बर्थडे पण आहे. मी सेव्ह केला प्रत्येक गोष्टीसाठी वगैरे वगैरे, ऑल दिस थिंग्स, कशाप्रमाणे का होईल, कसं होईल वगैरे वगैरे. सो या,
ओके, नेक्स्ट क्वेश्चन. इट इज 10 वाजले. इफ आय वेअर अ फुटबॉल प्लेअर आय वुड बी वेल इफ आय वेअर अ फुटबॉल पर्सन, वेल फुटबॉल मला आवडतो असं नाही, बट व्हॉट इफ, व्हॉट वुड बी इफ यू आर मेसी, देन व्हॉट वुड बी. वेल मला कळत नाही यार, अशा प्रकारचे क्वेश्चन्स का विचारतात या. आता विचार कर, एक मेसी आहे समजा, तू विचार कर की एक दिवस तू मेसीची जागा घेतली. जो आंतरराष्ट्रीय प्रसिद्ध एक फुटबॉलपटू आहे. फुटबॉलपटू नाही, फुटबॉलपटूला काय म्हणते, जस्ट लाईक सॉकरपटू. जस्ट लाईक आपण क्रिकेटला कसं, क्रिकेटला मराठीमध्ये काय म्हणतात, फळी, चेंडू फळी, चेंडू फळी पटू, चेंडू फळी पटू. सो जस्ट लाईक फुटबॉलला मराठीत काय म्हणते, गोलाफेक नाही ना, I don't know, something like that. But end of the day, end of the discussion was pattu. So it was like football pattu, right? So if I wear a football pattu, should I say Messi? So what would my life? Yeah. Well, मी ऑलरेडी अगोदर म्हणलं आहे की बिग पर्सनॅलिटी गिव्स विथ बिग रिस्पॉन्सिबिलिटी, अँड यू नीड टू हँडल दॅट रिस्पॉन्सिबिलिटी, देन यू बिकेम अ बिग पर्सन. Right? If you are big person, you have big responsibility, and you are not aware to handle this big responsibility, then you are not Messi. You are something else. That is also I'm trying to say is that. Yeah. जर तुम्ही त्या मोठ्या पर्सन आहे आणि तुम्हाला वाटते की एवढा मोठ्या पर्सनला हँडल करण्यासाठी माझी एक बिग रिस्पॉन्सिबिलिटीला हँडल करावी लागेल, आणि समजा तुम्ही त्या बिग रिस्पॉन्सिबिलिटीला हँडल करू शकत नाही, तर देन यू आर नॉट दॅट बिग रिस्पॉन्सिबिलिटी. दॅट्स इट. बाकी तर काय म्हणायचंच नाही. मग बाकी तर काय, मग बिग म्हणजे बिग पर्सन म्हणलं का खूप सारा पैसा वगैरे, मग मी त्याला कशाप्रमाणे इन्व्हेस्ट करीन, कशाप्रमाणे त्या पैसा हागीन खाईन, कुठून का करीन वगैरे वगैरे, ते तुम्हालाच माहित आहे का कर खूप सारा पैशाचं. पण एवढं लक्षात ठेवायचं की एक बिग पर्सनॅलिटी जरी म्हणली ना, ते एक बिग रिस्पॉन्सिबिलिटी असते, आणि तो जो बिग पर्सन आहे तो त्या रिस्पॉन्सिबिलिटीला खूप चांगले समजून घेतो, सॉर्ट आउट करतो, सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. देन ही बिकेम अ बिग पर्सनॅलिटी. Amitabh Bachchan was Amitabh Bachchan because he makes some of the things was we are not done. आपण ते करू शकत नाही, की आपण ते केले नाही, त्यामुळेच ना तो एक बिग पर्सन आहे, अँड वी आर नॉट. सो दॅट्स वाय नीड टू अंडरस्टँड, राईट? राईट. किती वेळ झाला? वेल 53 मिनिट झाले. 1 घंट्यापासून आपण बडबड करून राहिलोय. या 1 घंट्यापासून आपण बडबड करून राहिलो फॉर व्हॉट इज लाईक दॅट, की आज सकाळी माझी संडास प्रॉपरली साफ झाली नाही. आज सकाळी मला वाटलं आज दुपारी आल्यावर होईल बस संडास साफ, बट आज पण झाली नाही यार. खरंच माझं पोट वॉज लाईक रिअली बिग ॲस, आणि खरंच माझं पोट खरंच खूप खराब आहे, आणि माझे पोट साफ नाही होऊन राहिलं. खरंच मला खूप बेकार वाटून राहिलाय. दॅट्स वाय मेक आर्टिफॅक्ट एपिसोड इव्हन मच लॉंगर. या ड्युरेशन मध्ये मी इथे वॉक पण करत आहे, पाणी पण पिलंय खूप सारं. इट वॉज लाईक मला लागेल बा वगैरे वगैरे, बट असं काही झालं नाही यार. हे सगळं झालंय राखी, आफ्टर दॅट राखी, आणि मला एक प्रकारे सो बघू आपण, समज जर उद्या सकाळी वगैरे लागली तर, कारण आपण चालू थकलो आहे या, लाईक आपण खूप चाललो आहे तरी स्टील नॉट गेटिंग इट डज. सो येस. अँड मला खापरखेडाची खूप जास्त आठवण येत आहे, कारण खापरखेडा आय यूज टू गेट सो मच प्रायव्हसी, सो मच टू डू एनिथिंग, सो आय वुड डू एनिथिंग. बट तेव्हा मी चांगला उपयोग केला त्या प्रायव्हेट टाइमचा. बट खरंच ते मोठं घर असलं का मस्त प्रायव्हसी असते, ते मला खूप जास्त आवडते. मोठ्या वडिलांचं घर वॉज लाईक रिअली अमेझिंग. खापरखेड इज ऑल्सो अमेझिंग, बट मोठ्या वडिलांचं घर इज ऑल्सो अमेझिंग. व्हॉट एव्हर. सो
53 मिनिट झाले, 54 मिनिट झाले, सॉरी 55 मिनिट झाले. ओ बॉय. सो इज इट इज एंड. आजची हे सांगितलं ना, आज काय ना, सकाळी उठलो, ऑफिसमध्ये गेलो, 5 वाजता उठलो, ऑफिसमध्ये गेलो. 5 वाजता उठून 6 वाजता गेलो ना ऑफिसमध्ये, 6 वाजता गेलो, 4 वाजता वापस आलो. इट वॉज लाईक अ 10 hour. त्याच्यानंतर मग मी आलो, थकलो, झोपलो. त्याच्यानंतर मी 8 वाजता उठलो. त्याच्यानंतर मग मी थोडस वॉक केला, इथून गेलं ट्राफिक पार्क पासून बटुक भाई पासून मस्त फिरून आलोय. बिकॉज जस्ट फॉर दॅट की पोट साफ व्हायला पाहिजे, बट स्टील नॉट गेटिंग इट. आल्यानंतर जेवण केलं, खूप सारं पाणी पिलं, आणि त्याच्यानंतर 1 घंटा इथे बडबड केली, इथे वरती बोलून राहिलो, तरी पण मला असे गॅसेस काय आले नाही वगैरे वगैरे. पोट असं सन्न भरून आहे या, लाईक व्हेरी मच फुल. आणि मी पाणी पण खूप जास्त पिलो आज तरी. या, so this is it. This is the My Artifact episode number 65. Right now we are at Nagpur, Maharashtra, and thank you.